सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. तर आपण अल्कोहोल फिनॉल इथर या टॉपिकमध्ये जो पुढचा पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल हा पॉईंट आपण आज डिस्कस करूया. यामध्ये पहिला पॉईंट आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता जे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे अल्कोहोलमध्ये ते कोणत्या टाईपचं असते ते आपण पहिल्यांदा बघूया. ओके, तर त्यामध्ये आपण बघू शकतो पहिला पॉईंट आहे इट इज अ इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग बिटवीन टू मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्डिंग. तर जे अल्कोहोलचे मॉलिक्युल आहेत त्यामध्ये काय होतं, दोन मॉलिक्युलच्या मध्ये काय आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हटलेलं आहे हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलेलं आहे. अल्कोहोल आर पोलर मॉलिक्युल्स. जो अल्कोहोल आहे तो कसा आहे पोलर मॉलिक्युल आहे. का पोलर मॉलिक्युल आहे रे अल्कोहोलमध्ये जर विचार केला आपण बघा या ठिकाणी, तर हा अल्कोहोल आहे. तर यामध्ये जो ऑक्सिजन आहे तो कसा आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, बरोबर आहे का. हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे आणि इलेक्ट्रॉन जो आहे तो स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. त्यामुळे काय होतं या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज येतं. त्यामुळे जो अल्कोहोल आहे तो कसा आहे पोलर मॉलिक्युल आहे. ओके, द हायड्रोजन बॉन्डिंग इन बिटवीन फ्लोराईड अँड हायड्रोजन्स. जो हायड्रोजन बॉन्डिंग असतं तो कुठल्या मॉलिक्युलच्या मध्ये असतं, तर पहिला आहे बिटवीन फ्लोराईड अँड हायड्रोजन. या दोघांच्या मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. ऑक्सिजन अँड हायड्रोजनच्या मध्ये पण असतं आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजनच्या मध्ये पण काय असतं हायड्रोजन बॉन्डिंग असतं. आता हायड्रोजन बॉन्डिंग का म्हटलेलं आहे, का नाव दिलेलं आहे, कारण की त्या मॉलिक्युलमध्ये कोण प्रेझेंट आहे हायड्रोजन या ठिकाणी प्रेझेंट आहे, त्यामुळे त्याला हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलेलं आहे. ओके, काही एक्झाम्पल दिलेले आहेत या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंगचे. तर या ठिकाणी दोन वॉटरचे मॉलिक्युल आहेत. तर हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर कोणता चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज आहे. का निगेटिव्ह चार्ज आहे रे, तर ऑक्सिजन कसा आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे आणि या ठिकाणी जो हायड्रोजन आहे तो कसा आहे लेस निगेटिव्ह आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणता चार्ज येतं पॉझिटिव्ह. तर या वॉटरमधला निगेटिव्ह आणि या वॉटरमधला पॉझिटिव्ह चार्ज एकत्र येतात आणि त्या दोघांच्या मध्ये काय तयार होतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्यालाच काय म्हणायचं हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलेलं आहे. दुसरं मॉलिक्युल बघा मिथाइल अल्कोहोलचे दोन मॉलिक्युल आहेत आणि या ठिकाणी हायड्रोजनवर कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवर कोणता आहे निगेटिव्ह. तर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह दोन मॉलिक्युल एकत्र येतात, अपोजिट एंड एकत्र येतात आणि त्या दोघांच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं आणि तो जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कोणत्या टाईपचा आहे हायड्रोजन बॉन्डिंग आहे. तिसरं एक्झाम्पल आहे बिटवीन टू अमोनिया मॉलिक्युल्स. दोन अमोनियामध्ये जर विचार केला आपण, यामध्ये जो हायड्रोजन आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा नायट्रोजनवर कोणता आहे निगेटिव्ह चार्ज आहे. तर या अमोनियामधला हायड्रोजन आणि या अमोनियामधला नायट्रोजन एकत्र येतं आणि त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार झालेलं आहे. इथं बघा हायड्रोजन फ्लोराईड्स, हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दोघांच्यामध्ये, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. ओके, तर हे काय एक्झाम्पल दिलेलं आहेत की त्याच्यामध्ये काय असं हायड्रोजन बॉन्डिंग त्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर ही झाली पहिली फिजिकल प्रॉपर्टी द नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. जे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे त्याचं नेचर कसं आहे ते आपण बघितलं. तर कोणत्या नेचर असतं अल्कोहोलमध्ये स्पेशली जे हायड्रोजन बॉन्डिंग त्याच्यामध्ये असतं. ओके, हा पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा फिजिकल स्टेट. आता जे अल्कोहोल आहे त्याचं फिजिकल स्टेट आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट बघू शकतो लोअर अल्कोहोल्स आर कलरलेस. तर जे लोअर अल्कोहोल आहेत म्हणजे सुरुवातीचे काही जे मेंबर्स आहेत अल्कोहोल फॅमिलीचे ते कशा असतात कलरलेस आणि कशा असतात टॉक्सिक लिक्विड आहे. तर ते मोस्टली जे अल्कोहोल आहे रूम टेम्परेचरला ते कशा असतात लिक्विड फॉर्ममध्ये असतात आणि कशा असतात कलरलेस, कोणताही कलर नसतं आणि ते कशा असतात टॉक्सिक असतात. आता यामध्ये जर बघा पहिला अल्कोहोल जो आहे तो कुठला आहे मिथाइल अल्कोहोल आहे, त्याला आपण मिथेनॉल म्हणतो. हा जो मिथेनॉल आहे एवढा डेडली आहे, एवढा पॉयझनस आहे की तो जर आपल्या डोळ्यामध्ये गेला तर काय होऊ शकतं आपले डोळे जाऊ शकतात किंवा जर त्याचा डोस खूपच मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रवेश केला असेल तर डेथ पण होऊ शकतो. त्यामुळे जे मिथेनॉल आहे त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे ते अवॉइड करतात. जे इथाइल अल्कोहोल आहे ते खूप सेफ आहे आणि हे जे इथाइल अल्कोहोल आहे तो कसा आहे
त्याच्यानं झोप लागते. इथला अल्कोहोल जर आपल्या बॉडीमध्ये गेला तर काय होऊ शकतं, आपल्याला झोप लागते आणि एवढा साईड इफेक्ट नाही, लेस साईड इफेक्ट आहेत. पण जे मिथेनॉल आहे ते खूप हायली टॉक्सिक आहे. त्यामुळे जे वाईन वगैरे आहे, जे दारू वगैरे तयार करतात, तर त्यामध्ये इथाइल अल्कोहोलचं प्रमाण त्यामध्ये ॲड केलेलं असतं. मिथाइल अल्कोहोल त्यामध्ये ॲड केलं जात नाहीत. पण काही लोक असे आहेत की ते गावठी दारू तयार करतात. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो खेडेगावामध्ये गावठी दारू तयार करतात. आणि हे जे गावठी दारू आहेत त्यांना काय ते केमिस्ट्रीचं ज्ञान नसते त्यांना, की त्याचं जे रेशो आहे, ते जे क्वांटिटी आहे, प्रमाण किती असलं पाहिजे हे त्यांना माहीत नसतं. त्यामुळे कधी कधी काय होतं, जे मिथाइल अल्कोहोल आहे ते जर त्यांनी तयार केलं तर ते खूप हानिकारक आहे. आणि बरेच न्यूज ऐकतो आपण, दरवर्षी हजारो लोक काय करत आहेत, दारू पिऊन मरत आहेत. तर का असं मरत आहेत? कारण जे साधी दारू आहे, गावठी दारू, ते खूप हानिकारक आहे. कारण त्यांना काही ज्ञान नसतं त्या लोकांना की इथाइल अल्कोहोलचं क्वांटिटी किती पाहिजे, मिथाइल अल्कोहोल किती असलं पाहिजे त्यामध्ये. पण ते इंडस्ट्रीजमध्ये काय असतं, त्या ठिकाणी जे तज्ज्ञ लोक असतात त्या ठिकाणी आणि लॅब असतात, बरोबर ते पर्सेंटेज रेशो किती असलं पाहिजे ते सगळं चेक करून ते तयार करतात. ओके, तर हे पॉईंट फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. दे हॅव फ्रुटी ओडर. आणि जे अल्कोहोल आहे त्यांचा जो स्मेल आहे, ओडर आहे, तो कसा असतो, फ्रुटी स्मेल आहे. जसा फळांचा वास येतो तसा अल्कोहोलचा प्लेजंट स्मेल येतो. दे आर सोल्युबल इन वॉटर. आणि जे अल्कोहोल आहे ते कशा असतात, वॉटरमध्ये सोल्युबल आहेत, म्हणजे पाण्यामध्ये पटकन विरघळतात. का विरघळतात पाण्यामध्ये रे? कारण आपल्याला ते सोल्युबिलिटी एक पॉईंट आहे, पुढं डिटेलमध्ये आपण बघूया. कारण काय होतं, जे अल्कोहोल आहे, अल्कोहोलमध्ये काय असतं, हायड्रोजन बॉन्डिंग असतं. आणि ते काय करतं, वॉटरबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतं अल्कोहोल. त्यामुळे ते पाण्यामध्ये कसं आहे, हायली सोल्युबल आहे. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपले 2 पॉईंट झालेले आहेत, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट्स. आता अतिशय महत्त्वाचा तिसरा पॉईंट आहे बॉइलिंग पॉईंट्स. आता बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय असतं रे? काय डेफिनेशन आहे बॉइलिंग पॉईंटची? द टेम्परेचर ॲट विच लिक्विड इज बॉईल. ज्या टेम्परेचरला लिक्विड बॉईल होतं त्या टेम्परेचरला काय म्हणायचं, बॉइलिंग पॉईंट्स. बरोबर आहे का? बघा, बॉइलिंग पॉईंट कोणाचं काढतो रे आपण? लिक्विडचं बॉइलिंग पॉईंट काढतो. जर लिक्विडला हीट केलं तर लिक्विडचं रूपांतर कोणामध्ये होतं, गॅसमध्ये होतं. आणि ज्या टेम्परेचरला लिक्विडचं रूपांतर वेपरमध्ये होतं त्या टेम्परेचरला आपण म्हणतो बॉइलिंग पॉईंट्स. प्रत्येक लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट कसा असतं, वेगळा असतं. ओके, आता या ठिकाणी बघू शकतो मोस्टली अल्कोहोल इन द फॉर्म ऑफ लिक्विड्स. आणि जे अल्कोहोल आहेत त्यातले जे मेजॉरिटी ऑफ अल्कोहोल आहे ते कसे आहेत, इन द फॉर्म ऑफ लिक्विड्स. तर लिक्विड फॉर्ममध्ये अल्कोहोल आहेत. तर एक एक्झाम्पल घेऊया आपण. बघा, या ठिकाणी समजा लिक्विड घेतलेलं आहे या कंटेनरमध्ये, आणि हे लिक्विडचे मॉलिक्यूल आहेत, लिक्विड मॉलिक्युल्स. त्याला हिट करायचं आहे. तर काय होतं, जे लिक्विडचे मॉलिक्यूल आहेत त्यांच्यामध्ये काय असतं रे, मॉलिक्युलच्या मध्ये अट्रॅक्शन असतं. त्याला म्हणतो आपण इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. हे त्या मॉलिक्युलच्या मध्ये असतं. मग आपण ज्यावेळेस हिट करतो त्यावेळेस काय होतं रे, जे इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, 2 मॉलिक्युलमध्ये जे अट्रॅक्शन आहे ते ब्रेक होतं. आणि हे जे मॉलिक्यूल आहेत लिक्विड फॉर्ममधून गॅस फॉर्ममध्ये रूपांतर होतं. आणि हे जे गॅसचे मॉलिक्यूल आहेत त्या गॅसच्या मॉलिक्यूलमध्ये जे अट्रॅक्शन आहे, जे इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कसं असतं, कमी असतं. आणि लिक्विडमध्ये कसं आहे, जास्त आहे. मग हीट केल्यानंतर काय होतं, लिक्विडमध्ये जे मॉलिक्युलच्या मध्ये अट्रॅक्शन आहे ते ब्रेक होतं आणि मग लिक्विडचं रूपांतर कोणामध्ये होतं, गॅसमध्ये होतं. ओके, तर अशी प्रोसिजर आपण वापरतो हिट करताना. ओके, या ठिकाणी बघा एक्झाम्पल दिलेले आहेत. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जर विचार केला आपण, तो कसा आहे, जास्त आहे. का जास्त आहे रे अल्कोहोलचं बॉइलिंग पॉईंट्स? तर या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. तर हा इथाइल अल्कोहोल आहे, बरोबर आहे का? आणि हा एक इथाइल मॉलिक्यूल आहे, म्हणजे 2 मॉलिक्यूल आहेत. हा पहिला मॉलिक्युल्स आणि हा दुसरा मॉलिक्युल्स. तर काय होतं, अल्कोहोलमध्ये काय होतं, हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. आता कसं तयार होतं रे हायड्रोजन बॉन्डिंग? बघा, हा जो अल्कोहोल आहे इथाइल अल्कोहोल, त्यामध्ये जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर कोणता चार्ज असतं, निगेटिव्ह. हा दुसरा मॉलिक्यूल जो आहे, जो हायड्रोजन आहे त्याच्यावर कोणता असतं, पॉझिटिव्ह. म्हणजे या मॉलिक्यूलचं ऑक्सिजन आणि या मॉलिक्यूलचं हायड्रोजन हे दोघं एकत्र येतात. आणि अपोजिट चार्ज असल्यामुळे काय होतं, त्या दोघांच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं. आणि त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो, हायड्रोजन बॉन्डिंग असं त्याला म्हणतो. बरोबर आहे का? किंवा त्याला वंडरवॉल फोर्स पण म्हणतो. तर हा हायड्रोजन बॉन्ड असल्यामुळं काय होतं, त्याला आता फॉर एक्झाम्पल हा अल्कोहोल आहे, त्याला बॉईल करायचं आहे आपल्याला. हा अल्कोहोल घेतलेला आहे मी
या कंटेनरमध्ये आणि मला हिट करायचं आहे. मी काय करेल, हिट दिल्यानंतर काय होतं रे, या दोघांच्या मध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. त्यामुळे सहजासहजी तो बॉन्ड ब्रेक होत नाही. खूप टेम्परेचर, खूप हीट सप्लाय करावं लागेल आपल्याला आणि खूप हीट सप्लाय केल्यानंतर मग काय होईल, हा हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होईल. हा आणि मग ते जे इथाइल अल्कोहोल आहे त्याचे मॉलिक्यूल गॅसेसमध्ये रूपांतर होईल. म्हणजे हीट खूप जास्त लागेल. त्यामुळं हे जे अल्कोहोल आहेत त्यांचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, जास्त आहे. किती आहे रे बॉइलिंग पॉईंट अल्कोहोलचा, 78 डिग्री सेल्सिअस एवढा बॉइलिंग पॉईंट आहे. कुणाचा, इथाइल अल्कोहोलचा. पण जर आपण इथरमध्ये बघितलं, या ठिकाणी इथर्स, तर जो इथर आहे, इथरमध्ये काय असतं, हायड्रोजन बॉन्डिंग नसतं. बघा इथं दिसत आहे तुम्हाला, हा एक इथरचा मॉलिक्यूल आहे आणि हा एक इथरचा मॉलिक्यूल आहे. तर त्या दोघांच्या मध्ये कोणताही बॉन्डिंग नाही, म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग नाही. का नाही रे हायड्रोजन बॉन्डिंग, कारण की जो इथर आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन नसतात आणि हायड्रोजन बॉन्डिंग तयार होण्यासाठी काय गरजेचं आहे रे, हायड्रोजन असणं गरजेचं आहे. तर यामध्ये तुम्हाला हायड्रोजन कुठंच दिसत नाही, त्यामुळे इथरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नसतं. त्यामुळे इथरचं बॉइलिंग पॉईंट कमी आहे, कारण की याला थोडं जरी हीट केलं तरी त्याचं रूपांतर गॅसमध्ये होतं. इथर्स का होतं, का दोघांच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही आणि जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसेल तर त्या लिक्विडचं रूपांतर गॅसमध्ये पटकन होतं. थोडं जरी हीट सप्लाय केलं या ठिकाणी तर त्या इथरचं रूपांतर कोणामध्ये होईल, गॅसमध्ये. आता इथरचं बॉइलिंग पॉईंट किती आहे रे, 40 डिग्री सेल्सिअस. तर 40 डिग्री सेल्सिअस एवढा बॉइलिंग पॉईंट आहे इथरचं. म्हणजे या दोघांमध्ये जर कंपॅरिझन बघितलं, अल्कोहोलमध्ये 78 डिग्री आहे, इथरमध्ये 40 डिग्री आहे. म्हणजे अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. का जास्त आहे, बिकॉज इन अल्कोहोल देर आर हायड्रोजन बॉन्डिंग. कारण की अल्कोहोलमध्ये काय असतं, हायड्रोजन बॉन्डिंग असतं. हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आपण बघूया. द मॉलिक्यूल हॅव्हिंग नियरली सेम मॉलिक्युलर मास बट डिफरंट बॉइलिंग पॉईंट्स. बघा, तर असे काही मॉलिक्यूल या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेले आहेत. 3 मॉलिक्यूल घेतलेले आहेत आपण. पहिला आहे इथाइल अल्कोहोल, दुसरा आहे इथर आहे आणि तिसरा आहे अल्केन आहे, प्रोपेन्स. आणि हा कोण आहे, डायमिथाइल इथर आहे. या तिघांचा मॉलिक्युलर मास सेम आहे, जवळपास सेम आहे, नियरली सेम आहे तिघांचं. जर तुम्ही मॉलिक्युलर मास काढला तर नियरली कसा आहे, सेम आहे. पण जो बॉइलिंग पॉईंट आहे तो कसा आहे, डिफरंट आहे. का डिफरंट आहे रे, या तिघांमध्ये जर आपण विचार केला तर कुणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे, तर जो इथाइल अल्कोहोल आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे. इथे दिलेलं आहे हाय बॉइलिंग पॉईंट्स. का बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, कारण अल्कोहोलमध्ये काय असतं, हायड्रोजन बॉन्डिंग असतं, बरोबर आहे का. त्यामुळं अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. पण इथर आणि अल्केनमध्ये आपण विचार केला तर त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नसतं, अल्केनमध्ये आणि इथरमध्ये. त्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, कमी आहे, बरोबर आहे का. म्हणजे आपण बघू शकतो नियरली 3 मॉलिक्यूल आपण बघितले आहे, त्यांचा मॉलिक्युलर मास सेम आहे पण त्यांचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, वेगळा आहे. ॲक्च्युली जर बघितलं आपण जनरली बॉइलिंग पॉईंट कोणावर डिपेंड असतं रे, मॉलिक्युलर मासवर डिपेंड असतं. पण या ठिकाणी तिघांचा मॉलिक्युलर मास नियरली सेम असून सुद्धा त्यांचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे, डिफरंट आहे. काय कारण असणार आहे, कारण की अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्ड असल्यामुळं त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट बघा. आता या ठिकाणी आपण 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत, मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल आणि प्रोपाइल अल्कोहोल. म्हणजे आपण काय करत आहे रे, चेन वाढवत आहे, कार्बनची चेन वाढवली. पहिल्यामध्ये एकच कार्बन आहे, दुसऱ्यामध्ये 2 आहे, तिसऱ्यामध्ये 3 कार्बन आहेत या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण जर बघितलं, हा जो OH आहे, हा OH, त्या OHला आपण म्हणू शकतो हायड्रोफिलिक पार्ट. काय म्हणू शकतो, हायड्रोफिलिक पार्ट म्हणू शकतो. आणि हा जो मिथाइल ग्रुप आहे तो कोण आहे, हायड्रोफोबिक पार्ट. हायड्रोफिलिक पार्ट आहे हा, आणि हा कोण आहे, हायड्रोफोबिक पार्ट आहे. आता हायड्रोफिलिक म्हणजे काय असं रे, त्याचं अट्रॅक्शन असतं वॉटर कट.
OHचं अट्रॅक्शन असतं वॉटरकड, त्याला म्हणायचं हायड्रोफिलिक, द अट्रॅक्शन टुवर्ड्स द वॉटर. आणि हायड्रोफोबिक म्हणजे याचं अट्रॅक्शन नसतं वॉटरकड, दे रिपेल टू द वॉटर्स. बरोबर आहे का? म्हणजे इथे लिहू शकतो आपण रिपेल वॉटर. हा पार्ट काय करतो? वॉटरला रिपल्शन करतं. आणि हा पार्ट काय करतो? वॉटरला अट्रॅक्शन करतं. अट्रॅक्शन टुवर्ड्स द वॉटर. बरोबर आहे का? म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलमध्ये OH असेल तर तो मॉलिक्यूल पाण्यामध्ये पटकन विरघळतं. का विरघळतं? कारण OHचं काय असतं? अट्रॅक्शन असतं पाण्याकडं. पण त्याला कोण अटॅच आहे? अल्काइल ग्रुप अटॅच आहे. आणि अल्काइल ग्रुपचं काय असतं? रिपल्शन होतं वॉटरकडं. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो जर चेन वाढली तर कुठला पार्ट वाढत आहे यामध्ये? हायड्रोफोबिक पार्ट वाढत आहे. पहिल्यामध्ये एकच मिथाइल ग्रुप आहे, दुसऱ्यामध्ये 2 आहेत, तिसऱ्यामध्ये 3 आहेत. म्हणजे काय वाढत आहे? हायड्रोफोबिक पार्ट वाढत आहे. आणि हा जो पार्ट आहे तो पाण्याला कसं आहे? रिपल्शन करतो पाण्यामध्ये. त्यामुळे काय होतं आहे? जशी चेन वाढत जाते तसं जे सोल्युबिलिटी आहे ते कमी होते किंवा बॉइलिंग पॉईंट काय होतं? कमी होतं. या ठिकाणी आपण बघू शकतो. ओके. हां, आता यामध्ये बघा सोल्युबिलिटी आपण डिटेलमध्ये पुढच्या पॉईंटमध्ये आपण बघणारच आहोत. आता बॉइलिंग पॉईंटचं फक्त डिस्कस करूया आपण. तर काय दिले? कार्बन चेन इन्क्रीज, बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीज. ओके. आता हा जो पार्ट आहे तो तुम्हाला मी सोल्युबिलिटीमध्ये डिस्कस करेन डिटेलमध्ये. ओके. आता फक्त बॉइलिंग पॉईंट डिस्कस करूया आपण. तर या ठिकाणी काय होत आहे? कार्बनची चेन वाढत आहे. ओके. कार्बनची चेन वाढत आहे. पहिल्यामध्ये 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन आहे. म्हणजे कार्बनची चेन वाढत आहे. आणि कार्बनची चेन वाढल्यामुळे काय वाढतं रे? बॉइलिंग पॉईंट पण वाढत आहे. आता का बॉइलिंग पॉईंट वाढत आहे? कारण की या ठिकाणी मोलार मास वाढत आहे. आणि काय वाढत आहे? सरफेस एरिया पण वाढत आहे. सरफेस एरिया वाढत आहे, मॉलिक्युलर मास वाढत आहे मॉलिक्युल्स. त्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट पण काय होतं? वाढत जातं. म्हणजे हा एक पॉईंट लक्षात ठेवा की नंबर ऑफ कार्बन चेन वाढत गेले तर बॉइलिंग पॉईंटसुद्धा वाढतं, कारण की त्याचा मॉलिक्युलर मास आणि सरफेस एरिया काय होतं? वाढतं. ओके. तर हा झाला फार महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे आपण लिहू शकतो असं नोट, ॲज ब्रँचिंग इन्क्रीजेस. आणि पुढचा पॉईंट आहे शेवटचा यामध्ये, ॲज ब्रँचिंग ग्रुप इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. आणि कार्बनमध्ये जर ब्रँचेस वाढले तर त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतं? कमी होतं. आता एक्झाम्पल दिलेलं आहे बघा या ठिकाणी. पहिलं एक्झाम्पल आहे N पेंटाइल अल्कोहोल, दुसरं एक्झाम्पल आहे आयसोपेंटाइल अल्कोहोल आणि तिसरं आहे न्यू पेंटाइल अल्कोहोल. आता पहिल्यामध्ये कोणताच ब्रँच नाही, त्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे नंबर 1. दुसऱ्यामध्ये किती ब्रँच आहेत रे? एकच ब्रँच आहे. आणि तिसऱ्यामध्ये किती ब्रँच आहेत रे? 2 ब्रँच आहेत. म्हणजे इथं 2 ब्रँच आहेत, इथं 1 आहे, इथं 0 ब्रँच आहे. तर बॉइलिंग पॉईंट कुणाचा जास्त असणार? नंबर 1 याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. परत 2 नंबर याचा. आणि सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट कुणाचा आहे? 3 नंबर मॉलिक्युलचा. का कमी आहे? का 2 ब्रँच आहे. आणि एखाद्या कार्बन चेनमध्ये जसं ब्रँचेस वाढतात तसं बॉइलिंग पॉईंट कमी होतं. का कमी होतं या ठिकाणी? या ठिकाणी दिलेलं आहे बघा रिझन्स. ॲज ब्रँचिंग ग्रुप इन्क्रीजेस सरफेस एरिया अँड वंडरवॉर फोर्सेस डिक्रीजेस. एखाद्या मॉलिक्युलमध्ये ब्रँचेस वाढले तर सरफेस एरिया कमी होतो आणि जे वंडरवॉल फोर्सेस आहेत ते पण कमी होतं. त्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट कमी होत आहे. ओके. तर हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. तर हे झालं बॉइलिंग पॉईंट्स. ओके. तर 3 फिजिकल प्रॉपर्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. शेवटचं आहे सोल्युबिलिटी, ते पण आपण डिस्कस करूया. मी बॉइलिंग पॉईंट अजून एकदा रिपीट करत आहे बघा थोडक्यात. फार महत्त्वाचा पॉईंट आहे हा. तर बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय असं? ज्या टेम्परेचरला लिक्विडचं रूपांतर वेपरमध्ये होतं त्या टेम्परेचरला म्हणायचं बॉइलिंग पॉईंट्स. अल्कोहोलमध्ये काय होतं? अल्कोहोलचं बॉइलिंग पॉईंट जास्त असतं. का जास्त आहे? कारण अल्कोहोलमध्ये काय असतं? हायड्रोजन बॉन्डिंग असतं. इथरमध्ये बघितलं आपण, इथरचं बॉइलिंग पॉईंट कमी आहे कारण की इथरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाही. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा पॉईंट बघितला आपण की 3 मॉलिक्यूल घेतले आपण आणि त्या 3ही मॉलिक्यूलचा मॉलिक्युलर मास सेम आहे, पण त्या तिघांचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे? वेगळा आहे. का वेगळा आहे? कारण की त्यामध्ये जो अल्कोहोल आहे, अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळं त्याचा बॉइलिंग पॉईंट इतर 2 मॉलिक्यूलपेक्षा जास्त आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे, जर कार्बनची चेन वाढवत गेलो आपण तर काय होतं? बॉइलिंग पॉईंट वाढतं. का वाढतं? कारण सरफेस एरिया वाढत आहे
बघा सरफेस एरिया दिसत आहे आपल्याला, वाढत आहे. आणि काय वाढत आहे? मॉलिक्युलर मास पण वाढत आहे. त्यामुळं कार्बनची चेन वाढवली की बॉइलिंग पॉईंटसुद्धा काय होतं? वाढतं. आणि शेवटचा पॉईंट आहे की जर एखाद्या मॉलिक्युलमध्ये ब्रँचेस वाढवले आपण तर बॉइलिंग पॉईंट कमी होतं. का कमी होतं? कारण ब्रँचेस वाढवले की सरफेस एरिया कमी होतो आणि वंडरवॉल फोर्सेस पण कमी होतात. त्यामुळे बॉइलिंग पॉईंट पण काय होतं? कमी होतं. तर हा झाला बॉइलिंग पॉईंट्स. आणि शेवटचा आहे सोल्युबिलिटी, ते आपण डिस्कस करूया आपण. ठीक आहे. तर जो शेवटचा फिजिकल प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी, हा पॉईंट आपण डिस्कस करूया. तर बघा आता सोल्युबिलिटी बघायचं आपल्याला. मोस्टली अल्कोहोल आर इन द फॉर्म ऑफ लिक्विड्स. मोस्टली जे अल्कोहोल आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये आहेत रे? लिक्विड फॉर्ममध्ये आहेत सगळे. आता काही एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिला आहे मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल आणि प्रोपाइल अल्कोहोल्स. आता हे जे दोन अल्कोहोल आहेत ते कसे आहेत? हायली सोल्युबल आहेत, हायली सोल्युबल्स. आणि जो शेवटचा आहे तो कसा आहे? फक्त सोल्युबल आहे. कायचं कारण आहे रे? कारण काय होतं, जशी कार्बनची चेन वाढत जाते तसं सोल्युबिलिटी कमी होते. आता का कमी होते सोल्युबिलिटी? बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. तर हा अल्काइल ग्रुप आहे, हा OH ग्रुप आहे. जो OH ग्रुप आहे त्याला आपण म्हणतो हायड्रोफिलिक पार्ट. काय म्हणायचं? हायड्रोफिलिक पार्ट म्हणायचं. आणि तो पार्ट कसा असतं? अट्रॅक्शन टुवर्ड्स द वॉटर, वॉटरकडे त्याचं अट्रॅक्शन असतं. आणि जो अल्काइल ग्रुप आहे त्या पार्टला काय म्हणायचं? हायड्रोफोबिक पार्ट. आणि त्याचं काय होतं? रिपल्शन टुवर्ड्स द वॉटर. आणि वॉटरकडे त्याचं काय असतं? रिपल्शन असतं. ओके, म्हणजे दोन पार्ट एकमेकांच्या अपोजिट आहे. हा पार्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं पटकन आणि हा पार्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. हा पॉईंट लक्षात ठेवा. मग या केसमध्ये काय दिसत आहे आपल्याला? यामध्ये काय दिसत आहे की जे अल्काइल ग्रुप आहेत ते वाढत आहेत. पहिल्यामध्ये एक होता, हा दुसरा, हा तीन. म्हणजे अल्काइल ग्रुप वाढत आहे. म्हणजे कुठला पार्ट वाढत आहे रे? हायड्रोफोबिक पार्ट वाढत आहे. त्यामुळे जे सोल्युबिलिटी आहे ते कमी कमी होत आहे. ओके, हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. इन अबाव केसेस हायड्रोफोबिक पार्ट इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी डिक्रीजेस. हायड्रोफोबिक पार्ट वाढत आहे आणि हायड्रोफोबिक पार्ट पाण्याकडे रिपल्शन होतं, पाण्याकडे त्याचं अट्रॅक्शन होत नसतं. त्यामुळे सोल्युबिलिटी कमी कमी होत जाते. हा पॉईंट लक्षात ठेवा. आता या ठिकाणी प्रश्न आहे, वाय अल्कोहोल इज डिझॉल्व्ड इन वॉटर. अल्कोहोल पाण्यामध्ये का डिझॉल्व्ह होतं? काय कारण आहे त्याचं? तर त्याचं बघा या ठिकाणी दिलेलं आहे. समजा हा मिथाइल अल्कोहोल आहे, हा वॉटर आहे आणि हा मिथाइल अल्कोहोल आहे. तर काय होतं, जो मिथाइल अल्कोहोल आहे त्यामध्ये जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर कोणता चार्ज असतो रे? निगेटिव्ह. वॉटरमध्ये जो हायड्रोजन आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह असतं, हा निगेटिव्ह. म्हणजे काय होतं, जे अपोजिट चार्ज आहेत ते एकत्र येतात. म्हणजे अल्कोहोलचे मॉलिक्यूल आणि वॉटरचे मॉलिक्यूल एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार होतं, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं. त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हणायचं? हायड्रोजन बॉन्डिंग. तर त्या हायड्रोजन बॉन्डिंगमुळं हा जो अल्कोहोल आहे तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो. तर हे त्याचं रिझन आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, आता पुढचं एक्झाम्पल बघा. इकडं अल्कोहोल आहे. अल्कोहोलमध्ये काय असतं रे? दे हॅव हायड्रोजन्स. अल्कोहोलमध्ये हायड्रोजन असतं आणि त्यामुळं दे मेक हायड्रोजन बॉन्डिंग्स. अल्कोहोलमध्ये हायड्रोजन असतात, फ्री हायड्रोजन असतात, त्यामुळे ते हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात. त्यामुळं दे आर मोर सोल्युबल इन वॉटर. त्यामुळे ते पाण्यामध्ये जास्त सोल्युबल असतात. आता इथरचा विचार करा. इथर्स नो हायड्रोजन. इथरमध्ये फ्री हायड्रोजन नसतात. जसं या ठिकाणी फ्री हायड्रोजन आहेत अल्कोहोलमध्ये, तसं इथरमध्ये फ्री हायड्रोजन आहेत. हायड्रोजन आहेत पण फ्री हायड्रोजन नाहीत, जसं अल्कोहोलमध्ये आहे तसं. त्यामुळे ते हायड्रोजन बॉन्डिंग तयार करणार नाहीत. जर फ्री हायड्रोजन नसतील तर हायड्रोजन बॉन्डिंग कसं तयार करणार? आणि त्यामुळं जे इथर आहे दे आर लेस सोल्युबल इन वॉटर. त्यामुळे इथर कशा आहेत? पाण्यामध्ये लेस सोल्युबल आहेत. तर हा डिफरन्स दोघांमध्ये लक्षात ठेवा. जर OH ग्रुप वाढत गेले एखाद्या मॉलिक्यूलमध्ये तर त्यांची सोल्युबिलिटी पण काय होते? वाढत जाते. एक्झाम्पल ग्लुकोज. आता हा ग्लुकोज आहे. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय रे? C6H12O6. हे ग्लुकोजचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. आता ग्लुकोजमध्ये किती OH आहेत रे? 1 2 3 4 5. तर 5 OH ग्रुप आहेत ग्लुकोजमध्ये.
आणि एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जेवढे जास्त OH ग्रुप आहेत तेवढा तो जास्त सोल्युबल असतो. म्हणजे ग्लुकोज पाण्यामध्ये पटकन विरघळतं. ग्लुकोज पाण्यामध्ये टाका लगेच विरघळतं. का विरघळतं? कारण OH ग्रुप जास्त आहेत. आणि OH ग्रुप कशा आहेत मी सांगितलं होतं, हायड्रोफिलिक पार्ट आहेत, अट्रॅक्शन टुवर्ड्स द वॉटर. त्यांचं पाण्याकडे अट्रॅक्शन असतं OH कडे, त्यामुळे ते पटकन विरघळतात. अजून एक एक्झाम्पल आहे शुगर. शुगरचा फॉर्म्युला आहे C12H22O11. आणि त्या शुगरमध्ये किती OH ग्रुप असतात रे? 8 OH ग्रुप आहेत. त्यामुळे साखर जर पाण्यामध्ये आपण टाकली तर पटकन विरघळतं. ओके, तर हे झालं सोल्युबिलिटी. बघा मी रिपीट करतोय. जनरली अल्कोहोल कशा आहेत? पाण्यामध्ये हायली सोल्युबल आहेत, म्हणजे पाण्यामध्ये पटकन विरघळतात. का विरघळतात पाण्यामध्ये? कारण की ते काय करतात, त्यांच्यामध्ये OH ग्रुप असतं आणि OH ग्रुपचं काय होतं, अट्रॅक्शन असतं पाण्याकडं. आणि जर चेन वाढवत गेलो आपण, कार्बनची चेन वाढवत गेलो तर सोल्युबिलिटी कमी होते. का कमी होते? कारण जो हायड्रोफोबिक पार्ट आहे तो वाढत जातोय आणि हायड्रोफोबिक पार्ट पाण्यामध्ये रिपल्शन होतं, त्यामुळे सोल्युबिलिटी कमी कमी होत जाते. हा पॉईंट लक्षात ठेवा. अल्कोहोल पाण्यामध्ये का डिझॉल्व्ह होतं? कारण की त्याच्यामध्ये काय होतं, अल्कोहोल पाण्याबरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करतं आणि त्यामुळे तो पाण्यामध्ये पटकन विरघळतं. आपण डिफरन्स बघितला अल्कोहोल आणि इथरमध्ये. अल्कोहोल पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो, इथर अल्कोहोलची सोल्युबिलिटी पाण्यामध्ये जास्त आहे, इथरची सोल्युबिलिटी पाण्यामध्ये कमी आहे. का असं आहे? कारण अल्कोहोलमध्ये काय आहे, फ्री हायड्रोजन आहेत आणि ते हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात, त्यामुळे त्यांची सोल्युबिलिटी जास्त आहे. पण इथरमध्ये काय आहे, त्याच्यामध्ये फ्री हायड्रोजन नाही आणि त्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग तयार करणार नाहीत, त्यामुळे त्यांची सोल्युबिलिटी पाण्यामध्ये कशी आहे, कमी आहे. आणि शेवटचा पॉईंट आपण बघितला, जर OH ग्रुप आपण वाढवले एखाद्या मॉलिक्यूलमध्ये तर सोल्युबिलिटी पण काय होते, वाढते. एक्झाम्पल आहे ग्लुकोज आणि शुगर. ओके, तर अशा प्रकारे आपण जो फिजिकल प्रॉपर्टी आहे हा पॉईंट आपण आज कव्हर केलेला आहे. जे केमिकल रिॲक्शन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.